अहो रागाच्या भरात नवीन आणलेलं बेडशीटच कटिंग करून टाकले. तर इथं पहा, हे बेडशीट मी कालच नवीन आणलेलं होतं आणि त्याचे हे असं काहीतरी करून ठेवले. तर त्यांना ना 3 उशी आमच्या ह्याला पाहिजे होती आणि प्रत्येक ह्याच्यावरती 2च उशी मिळतात. तर हे एक्स्ट्राचं त्यांनी कट केले आणि म्हणतात की ह्याचा तर उशी कवर शिव. तर आता तेच माझं इथं चाललेलं. तर मापं वगैरे घेतली आणि हे कसं दोन्ही साईडचं थोडं थोडं कटिंग होतं बेडशीटचं. ते आता हे मला जॉईंट करून मग याचं उशी कवर शिवायची होती. तर पहिला हे आता मापं टाकून मी इथं जॉईंट करून घेतले. तर हे इथं मला हे मापं टाकायचे ना, हे इथं कट करायचं नव्हतं, पण हे मी चुकून माझ्याकडून होऊन गेलं. हे तुम्ही डायरेक्ट असं इथून आपण पुढं करतो ना, तिथून केलं असतं तरी पण चाललं असतं, पण ते मी करून घेतलं. आता त्याला मला परत जोडावं लागणार. तर अशा पद्धतीनं हे मी परत एकदा जोडून घेतले. आणि हे कसं एक्स्ट्राचं कापड होतं, त्यामुळे इतकं पण पुरत नव्हतं की एका बाजूचंही उशी कवर अशी म्हणजे एका साईडचं पण होऊ शकेल. तर मी इथे 2-3 एकत्र असे मी जोडून घेतले आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीची ही डापटीप मारून घ्यायची, म्हणजे ते आपण जॉईंट केलं आहे हे दिसून येत नाही. असं पहिला हे मी सर्व जॉईंट करून घेतले, सर्वांवरती डापटीप वगैरे मारून घेतली आणि नंतर जी उशी कवर असते ना रेडीमेड, त्याची ह्याच्यावर मापं टाकून घेतली आणि अशा पद्धतीने हे मी शिवून घेतलेलं आहे. तर झालं इथं व्यवस्थित झालं आहे आणि छान जमलं. म्हणजे मी पहिल्यांदाच शिवलं तरी पण हे छान जमलं मला आणि इतकं काही अवघड नाही आहे, सगळ्यांना सहज असं जमू शकतं. तर इथं पाहू शकता अशी ही आपली बेडशीट झालेली आहे. तर इथं माझा बेड ना मोठा आहे आणि त्याच्यावरती 3 उशी बसतात. तर म्हटलं की हे साईडचं कट करूया आणि मग त्याची उशी शिवूया. तर या अशा पद्धतीने मी तिसरी उशी कवरही शिवून घेतलेली आहे. तुम्हाला ही उशी कवर कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ मंडळी.